साहेबांनी एका शब्दात सांगितलं आपल्याला का बा सावी ही तूर हे परमेश्वराचं देण आहेत, पण माध्यम कापसे साहेब आहेत. हे फार महत्वाचं आहे. आणि ज्यांनी जे साहेबांनी जे माहिती दिली माझ्या या शेतकरी बांधवांना ते खूप योग्य दिली. आणि फरीद भाऊ आमच्या एरियामध्ये जे सावी तूर लावून 11-12 एकर तूर लावून सिंगल फक्त तूर कुठलंही आंतरपीक न घेता ते फार महत्वाचं आहे. एवढी मोठी रिस्क घेणं त्यात काय होते कधी काय होते माहिती आहे का बा आपण खूप मोठा विरोध होते का बा आपण एवढी मोठी 12 एकर तूर लावत आहो बा फक्त, पण त्यात आंतरपीक होतंय ना दरवर्षी. पण ह्या वर्षी जर पाहतो म्हटलं तर आंतरपिकाले महत्व नाही, म्हणजे कारण पिकलंच नाही. सोयाबीन काही जणांना काढलंच नाही, काढायचं कामच नाही पडलं. कारण सोयाबीन होतं तो त्याला 5 एकरामध्ये 5 क्विंटल व्हायचं होतं यावर्षी. आणि ठेकाचा देतो म्हटलं कापाचा तर तो होतं आपल्याला 23 रुपये 25 रुपये ना. म्हणून सगळ्यांनी विचार केला बा सरळ हार्वेस्टर फिरून दिले आणि दुसरं पीक घेतलं. तर पाहतो म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं जर कापसे साहेबांना आपल्याला जे तूर दिली सावी खूप सुंदर राहिली, सलग पीक घेतलं. आता त्यांना नाही का एकरी 10 क्विंटल पिकते म्हणून भाऊनं सांगितलं आपल्याला. आणि खरंच भाऊसाहेबाचं जे नियोजन आहे मला विचारत राहतात, साहेबांना विचारतात, योग्य असतं त्या साहेबाचं मार्गदर्शन आहे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यांनी सर्वात महत्वाचं जे आहे तर साहेबा भाऊनं नाही का जे सांगितलं ते केलं. भाऊची खूप मेहनत. असंच पीक दरवर्षी नाही का असंच राहील भाऊचं. आणि सावितूर भाऊ आमच्या एरियामध्ये साहेब कंटिन्यू लागत राहील. माझं सुद्धा सहकार्य राहील तुम्हाला सर्वांना जी दिली माहिती साहेबांनी त्याबद्दल साहेबांचे आभार.